उपाध्यायजी यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे या अनुषंगाने मी एक मात्र नक्की सांगेन की ह्या व्यक्तीवरती अशा प्रकारचे जवळपास 12 गुन्हे दाखल आहे आणि एक गोष्ट लक्षात आलेली आहे की असे अनेक रिपीट ऑफेंडर्स हे आपल्या राज्यामध्ये आढळून येत आहेत। आपण 2015 मध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना गौवंश हत्यावरती आपण बंदी आणली, कायद्यामध्ये आपण सुधारणा केली आणि गेली 10 वर्ष जर का आपण या कायद्याच्या बाबतीमध्ये जर का आपण अंमलबजावणी पाहिली तर ही रिपीट ऑफेंडर्सना कुठली आता भीती राहिलेली नाही आणि ही बाब लक्षात आता ह्या व्यक्तीवरती देखील जवळपास 12 गुन्हे दाखल आहेत आणि तरीसुद्धा ह्या व्यक्तीवरती पुन्हा एकदा आपण गुन्हा दाखल केला। आता ही व्यक्ती अटक आहे। अन्य जे 2 आरोपी आहेत ते फरार आहेत, आपण त्यांचा देखील शोध घेतोय, लवकरच त्यांना देखील पकडण्यात येईल। आपली स्पेसिफिक जी मागणी आहे ती रास्त आहे, परंतु त्या अगोदर सर्वप्रथम या व्यक्तींच्या विरोधामध्ये हे जे आरोपी आहेत ह्यांना तिथून तडीपार केलं जाईल, ती तडीपारीची कारवाई ही केली जाईल, त्या दृष्टीने आपण ती पावलं आपण उचलू। दुसरा अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात येते की भीती का नाही, रिपीट ऑफेंड का करतायत, कारण आता कायद्यानुसार याच्यामध्ये 5 वर्ष कारावास आणि फक्त 10,000चा ह्यांना दंड आहे। मला वाटतं जसं आपण याचा उल्लेख इथे केला आहे की गोवंश म्हटल्यानंतर किंवा गाय म्हटल्यानंतर आपण त्यांना आईचा आपण दर्जा दिलेला आहे आणि अशा वेळेस अशा पद्धतीचं जर का कोणी गोहत्या करत असेल आणि ते पण अनधिकृत जे काही कत्तलखाने आहेत त्यामध्ये ह्या गोष्टी जर का घडत असतील तर नक्कीच हा कायदा जरा कडक करणे तितकं आवश्यक आहे आणि म्हणून जे रिपीट ऑफेंडर असतील त्यांना किमान 10 वर्षाची तरी शिक्षा झाली पाहिजे अशा दृष्टीने आपण कायद्यात जे बदल करायचे आपण ते आपण बदल करू आणि 5च्या ऐवजी जे रिपीट ऑफेंडर्स आहेत त्यांना 10 वर्षाची आपण तिथे कायद्यात आपण तरतूद करू आणि दंड देखील आपण त्याच्यामध्ये आपण वाढवू। आपली जी स्पेसिफिक मागणी आहे की ह्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीमध्ये नक्कीच जे काही आदेशित केलेले आहेत त्याचं पालन मात्र नक्कीच होईल। एकंदरीत मकोका लावण्यासाठी जर का या बाबतीमध्ये तपासून घेतलं जाईल आणि कायद्या अंतर्गत जर का तरतूद असेल अशा ऑफेंडर्सवरती मकोका लावण्याची तर नक्कीच मकोकाची देखील कारवाई ही केली जाईल। आणि एक मात्र नक्की सांगेन, राज्यामध्ये अशा पद्धतीने अनधिकृत कत्तलखाने चालवून गोहत्या कोणी करत असेल ह्या सगळ्या अनधिकृत कत्तलखान्यांवरती देखील एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, मी सभागृहाला आश्वासित करतो।